शिवाजी धन्यवाद. खूप छान. या सावळ्या विठ्ठलाने साऱ्या वारकऱ्यांवर अशी मोहिनी घातली की काय सांगावे देवा. त्याच्या ओढीपायी हा वारकरी संसार घरदार बाजूला ठेवून 250 किलोमीटर पायपीट करतो, तेही रखरखत्या उन्हातून, कोसळणाऱ्या पावसातून. असे काय आहे त्या पाषाणाच्या मूर्तीमध्ये? विठ्ठलाच्या चेहऱ्यावरील मिश्किल हास्य की गोजिरे सुंदर रूप की कमरेवर हात ठेवून त्याचं भक्तांचं वाट पाहणे. जे काय असायचे असो, पण एक नक्की, प्रत्येक वारकरी विठ्ठलात आपल्या माऊलीला पाहतो. बाकी कोणी ऐको ना ऐको, त्याला तो आपली गाऱ्हाणे सांगत असतो, मनाच्या व्यथा व कथा सांगतो, आनंदाच्या बातम्या सांगतो. तो म्हणजे त्याचा हक्काचा एक सखाच असतो. विठ्ठलासोबत त्याचा सतत संवाद चालू असतो. विठू माऊलीने आपल्याला केवढे भरभरून दिलेले असते याची त्याला जाणीव असते. कृतज्ञतेच्या जाणीवेने त्याचा कंठ भरून येतो आणि डोळ्यातून अश्रू घळाघळा वाहू लागतात. आणि मग भाव विभोर होऊन त्याच्या मुखातून हे शब्द उमटतात, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीचं मूर्ती विठ्ठलाची. जगदीश हेबुडकर यांनी रचलेले हे गीत सादर करत आहेत रवींद्र बहाळकर.